राम राम मंडळी, आपली उत्तराखंड चारधाम स्पेशल यात्रा जी आपण याच्या अगोदर जर जाहिरात पाहिली असेल तर ती यात्रा आजपासून आता सुरुवात होत आहे। आजपासून ही शेवगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणाहून निघत आहे आणि आता ही यात्रा कशा प्रकारे पार पडते हे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहात। प्रत्येक ठिकाणी कसा प्रवासी आनंद घेतात, प्रवाशांची राहण्याची सोय कशी असते, खाण्याची सोय कशी असते आपल्या चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्सकडून, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या जाणार आहेत। तर चला तर मंडळी, आपण गाडीमध्ये जाऊयात आणि प्रवासी किती आनंदी आहेत ते पाहूयात। नमस्कार मंडळी, हे पाहू शकता आता सर्व प्रवासी आता बसमध्ये बसलेले आहेत। स्लीपर कोच बस आहे, पूर्ण AC, फॅन्स, त्याच्यानंतर रिडम लॅम्प सर्व व्यवस्था आहे आपल्या बसमध्ये। चार्जिंग पॉईंट असेल, त्या सर्व गोष्टी प्रवाशांना ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व सुविधा आपल्या गाडीमध्ये आहेत आणि सर्व प्रवासी आता बसलेले सर्व आनंदी आहेत आणि सर्वजण आता इथून निघत आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण ती लगबग सुरू आहे। तर तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न, आपल्या ज्या 2 बस आहेत त्यातली ही दुसरी बस, दुसऱ्या बसमध्ये पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। चला मंडळी, या मंडळी, हे बघा सर्व प्रवाशांची आता लगबग जाण्यासाठी सुरू आहे आणि सर्व आनंदी आहेत। प्रत्येक ठिकाणी प्रवासी खरं तर कशा प्रकारे मनोभावे दर्शन घेतात आणि प्रत्येक ठिकाणी आपलं चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणची प्रत्येक ठिकाणाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार प्रवाशांना, जेणेकरून काही लोकांना माहिती नसतं की आपण ज्या ठिकाणी आलो त्याचे पूर्णपणे जे काही आख्यायिका आहे किंवा माहिती आहे, माहितीपट देण्याचा आपण प्रयत्न करतो। या इकडे तुम्ही पाहू शकता सर्व प्रवासी जे आपले आहेत ते आनंदाने आता आपल्या शेवगाव इथून निघत आहेत। सर्व प्रवासी आता बसलेले आहेत। तुम्ही सर्व फॅमिली एकत्र राहिलेली काय? अच्छा अच्छा, बरं। आता मजा येणार तुम्हाला सर्वांना, सगळ्यांची एकदा एक दिवस पहिला ओळख व्हायला वेळ जातो। दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आपोआप तुमचे ग्रुप तयार होणार, चर्चा होणार, मजा येणार तुम्हाला सर्वांना। आणि आपलं चारधाम उत्तराखंडमधील जी यात्रा आहे ती सर्वांना आनंद मिळणार अशी यात्रा होणार आहे। जर तुम्हाला काही अडचण वाटली, काही वाटलं तर डायरेक्ट चैतन्याला बोलायचं, आपला प्रॉब्लेम सांगायचा, 100% ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतील। आता आपली गाडी निघलेली आहे उत्तराखंड चारधाम स्पेशल यात्रेसाठी। पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान की जय। प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्याच हस्ते गाडीचे पूजन केले व सर्व प्रवाशांना घेऊन आपल्या 2 ट्रॅव्हल्स पुढच्या प्रवासासाठी निघाल्या। पहिल्या दिवशी पूर्ण रात्रभर प्रवास करून उज्जैनच्या काही किलोमीटर अलीकडेच आपल्या दोन्ही ट्रॅव्हल्स थांबून सकाळी 7 वाजता सर्व प्रवाशांना चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्सकडून चहा पाण्याची व नाश्त्याची सोय केली व नाश्ता करून उज्जैनच्या दिशेने पुन्हा प्रवासाला निघाले। प्रवास करत उज्जैन शहरामध्ये आपल्या दोन्ही ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन पोहोचल्या व उज्जैनमधील कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी आपले संपूर्ण प्रवासी दर्शन घेण्यासाठी गेले। कालभैरवनाथाचे दर्शन घेऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वरचे दर्शन घेण्यासाठी सर्व प्रवासी रवाना झाली व सर्व प्रवाशांनी रांगेमध्ये उभा राहून काही वेळातच दर्शन घेतले व चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्सकडून लगेच त्यांना जेवणाची सोय केली। सर्व प्रवाशांनी आनंदाने जेवण केले व जेवण झाल्याच्या नंतर एक रात्र पूर्ण प्रवास केल्यामुळे थोडासा थकवा असल्यामुळे आराम करण्यासाठी त्याच ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला व उज्जैन या ठिकाणी मुक्काम करून सकाळी लवकरच आपल्या कंपनीकडून सर्व प्रवाशांना नाश्त्याची सोय केली व सर्व प्रवासी नाश्ता करून सकाळी 11 वाजता पुढच्या प्रवासासाठी निघाले। पूर्ण दिवसभर प्रवास करून व पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी प्रवासी आपल्या आग्रा या ठिकाणी संपूर्ण प्रवासी घेऊन आपल्या ट्रॅव्हल्स पोहोचल्या। रात्रभर प्रवास केल्यामुळे प्रवाशांना थोडासा थकवा असल्या कारणाने आग्रा या ठिकाणीच आपल्या चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्सकडून आरामाची सोय केली। हॉटेलही खूप छान होते, राहण्याची उत्तम सोय होती। संपूर्ण प्रवाशांनी आनंदाने त्या हॉटेलमध्ये आराम केला व फ्रेश होऊन आग्रा या ठिकाणी असलेल्या ताजमहाल पाहण्यासाठी
संपूर्ण प्रवासी ताजमहल या ठिकाणी पोहोचले. संपूर्ण प्रवाशांनी ताजमहल आनंदाने पाहिला. आग्र्यातील ताजमहल पाहून झाल्यानंतर आग्रामधीलच लाल किल्ला पाहण्यासाठी संपूर्ण प्रवासी लाल किल्ला या ठिकाणी पोहोचले व सर्व प्रवाशांनी हे सुंदर पर्यटन स्थळ पाहून झाल्यानंतर सर्वांनीच जेवण केले व जेवणाची सोय महाराष्ट्रीयन पद्धतीने उत्कृष्ट दर्जाची होती. कारण की आपले चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स कुठेही प्रवास असला तरी महाराष्ट्रीयनच जेवण देते. संपूर्ण प्रवाशांनी पोटभर जेवण केले की नाही व त्यांना काय कमी पडेल, काय जास्त लागेल हे पाहण्यासाठी ट्रॅव्हलचे स्वतः मालक श्री गोरक्षनाथ मोहिते पाटील यांनी स्वतः उभा राहून संपूर्ण प्रवाशांची देखभाल केली व संपूर्ण प्रवाशांचे जेवण झाल्यानंतर स्वतः जेवण केले. आग्रा या ठिकाणी जेवण झाल्यानंतर संपूर्ण प्रवाशांना सोबत घेऊन आपल्या ट्रॅव्हल्स हरिद्वार या ठिकाणचा प्रवास करण्यासाठी निघाले. आपण कुठेतरी यात्रेला चाललो आणि यात्रा करताना आपण स्वतः यात्रेला चाललो, आपण कोणा संग नाही असं समजून ही 4 धाम यात्रा आपल्याला पार पाडायची. आलं का लक्षात तुमच्या? कारण की ही 4 धाम यात्रा अशी आहे की आता सुखसुविधा निघल्या, पण पहिल्या सुखसुविधा अशा होत्या की आपले जे पुरातन आजी आजोबा हे पहिले आपलं सगळं सामुग्री संग घेऊन यायचे. आपण घरी जातो म्हणून ही त्यांच्या डोक्यात कुठलं गणित नव्हतं. आपण काय करतो आता मी माझ्या लेकाला हे नेईन, माझ्या नातीला ते नेईन, हा विचार पहिले लोक ते विचार नव्हतं. आपण गेल्यानंतर घरी जातो का नाही ह्या पद्धतीने ते निघायचे. बरोबर आहे की नाही? तर आपण खरोखर नशिबान आहेत की तुम्हाला सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत म्हणून आपण गंगोत्री यमुनोत्री ही यात्रा करू शकतो. मला आज 35 वर्ष झाले धंद्यात. आता या 4 ते 5 वर्षात गंगोत्री यमुनोत्री यात्रा चालू झाली. पहिली गंगोत्री यमुनोत्रीला कोणी जात नव्हतं, फक्त केदारनाथ बद्रीनाथ करायचे आणि रिटर्न जायचे. तर खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत, तुमचे 4ही पॉईंट यात्रा होणार. तर ते 4 पॉईंट करीत असताना ऊन वारा पाऊस हे कुठलं डोक्यात संकल्प न ठेवता आपण यात्रेला जाण्याचं डोक्यात ठेवायचं. तर आपण या यात्रेचा आनंद घेऊ शकतो. आणि आणखीन एक सांगतो, जे नवरा बायको जोडी नाहीत, आता हरिद्वारलाच नवरा बायको 4 धाम करून येतो तर नवरा बायको इथं हरिद्वारला ठेवायचे नाही. रेल सांगतो, नवऱ्याचं आणि बायकोचं नातं इथं आल्यावर परत सुरू करायचं. आलं लक्षात? एक मिनिट ऐका, हे सिरियसली सांगतो का की काही खोडी असतात, ज्या घरच्या खोडी आहेत त्या घरीच ठेवा. आपण तीर्थयात्रेला निघलो, तीर्थयात्रेला जात असताना कारण की आपण बायकोला बहीण माना, आई माना, काहीतरी माना, ते मानून तिच्या संग यात्रा करा. उगाच माई बायको येईन, घी माई पिशीन, घी माई कुठं हे डोक्यात ठेवू नका. आलं लक्षात तुमच्या? कारण त्या माऊलीला बी आनंद घेऊन द्या, तुम्ही पण आनंद घ्या. आपण आता आनंद घ्यायला आलोय. आलं लक्षात? तर ही म्हणजे तुम्हाला मजा म्हणून बोलत नाही. आणि गडी माणसाला विनंती आहे, कारण की आपण केदारनाथला चढत असताना जाताना तर सगळ्यांनी घोड्यावर जायचं. कोणी किती पैलवान असला तर तो तिथं गार पाडणार. तर जाताना घोड्यावर जा, येताना एखाद्यानी फुकट म्हणलं तरी येताना घोड्यावर येऊ नका, पायी या. हा, तर ही माझी कळकळीची विनंती आहे. तर ऐका 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 आता आपलं पहिली सुरुवात होणार बद्रीनाथ. हे बद्रीनाथ 4 धामापैकी एक धाम, केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. अलग लक्षात? आणि गंगोत्री हे उगमस्थान आहे गंगेचं, यमुनोत्री बी गंगेचं उगमस्थान आहे. अलग लक्षात? तिथं सगळं नद्याचे तुम्हाला कृत्या बघायला भेटतील. आणि आपण आता असा प्रवास होता होईल, काही लोकांनी डबल आले असतील, पण जे नवीन आले ही तुमच्या जीवनातली पहिली यात्रा. अलग लक्षात की अशा या रस्त्याने आपण पहिल्यांदाच चाललोय. काय असा रस्ता आपण आतापर्यंत पाहिलेला नाही. त्या अशा रस्त्याने जायचंय की खाली खाली नदी, अलग लक्षात, वर डोंगर. पण तो डोंगर असा आहे, नागा काही जागेवर नागाच्या फडीवाडी डोंगर आहे, त्याच्या खालून गाडी जाती. जर तो ढासाळला तर गाडी तिथं आणि आपण तिथंच. असे काही डोंगर आहे. अलग लक्षात?
तर त्या पद्धतीनं आपल्याला यात्रा आनंदात पार पाडायची आणि वर गेल्यानंतर जशी सिस्टीम खाली आहे 4 लोकात रूम, वर पण मी 4 लोकातच रूम देणार. पण काही लोक काय करतात, शेवटी मी तुमच्या फॅमिलीतलाच आहे, जसं माझं नुकसान होईल तसं तुमचं नुकसान झालं असं समजून घ्या. तर सगळ्यांनी सहकार्य करा, कळलं का? ही यात्रा सहकार्याची आहे. तुम्ही जेवढं सहकार्य करता तेवढं आमचं प्रबळ वाढणार तुमची सेवा करायला. जसं घरात आपण जर घरच्यांना सहकार्य केलं तर घरच्यांचं उत्सुकता वाढते काम करण्यात, तशी आमची पण तुम्ही माझ्या घरातले, तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर आमची तुमची सेवा करण्यात 100% उत्सुकता वाढेल. आणि वर गेल्यानंतर कोणी संकोच मानायचं नाही. तुमचं कुठलं काम असू, एखाद्याचे पाय दुखत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते पाय म्हणलं तरी दाबू, आम्हाला त्याची लाज नाही वाटणार. परंतु तुम्ही तुमच्या घरचं म्हणून सांगा. मग मुली त्याला काहीतरी पैसे दिलेत म्हणून नका सांगू. तुम्ही जर पैशाच्या जीवर बोलले तर मी तुमचं साधं बाटली सुद्धा तुमच्या हातात नाही देणार. रेल सांगतो, पैशाच्या जीवर बोलणार माझ्याकडे चालत नाही. तुम्ही जेवढे लिमतीनं आमच्याकडून सेवा घेताल तेवढी तुमची मी सेवा करील. तुम्ही जर बोलले मोहिते पाटील ही चप्पल मायाची उचलणं होत नाही, मी चप्पल सुद्धा उचली, पण प्रेमाने. मग मी तुमच्या संग यात्रेला आले आणि म्हणून करा ते म्हणून मी मुळीच काही करणार नाही. आलं लक्षात? मीच नाही, माझा कामगार. त्यानंतर आता आपल्याला झाले 2-4 दिवस घरून निघू. मी प्रामाणिक विचारतो, तुम्हाला जेवणात राहण्यात पुढं काही आमच्याकडून कमी पडत असेल तर तुम्ही घरच्यावानी आम्हाला सांगा. घरी गेल्यानंतर कुठल्या गोष्टीचं कुचकुच करायची आणि आमची निंदा दुसऱ्याला सांगायची याची पाप पुढं सुरू. आलं का लक्षात तुमच्या? तर काय असतं ते इथंच मी पुढं बोलतोय, हरिद्वार मध्ये बोलतोय, हरीचं द्वार आहे. आलं का लक्षात? तर ह्या पद्धतीनं आपल्याला यात्रा पार पाडायची. आता दिलेले नंबर, गाडी नंबर नाही नंबर सांगायला, त्याच गाडीत जाऊन बसायचं. दुसऱ्याने पुढं जाऊन बसायचं नाही. बॅग सुद्धा त्याच गाडीत ठेवायची. थोडं आता इतकं पत्ते पाहिलं, थोडं पत्ते पाहा, एक 10 मिनिटात तुम्ही गाडी नंबर देऊन टाकली आणि आपापलं सामान भेट करून घ्या. एक आणखीन एक वर ऐका वरती बद्रीनाथ आणि केदारनाथला प्रसाद कशाचा लागतो आपल्याला माहित नाही. बद्रीनाथला डाळ, गुळ, शेंगदाणे आणि साखर उतरणे आणि तुळशीची मंजुळा. आलं लक्षात? डाळ काय याची, हरभऱ्याची. हा प्रसाद तिथे लागतो. तर मी बरेच जणांना सांगितलं होतं, परंतु जर आणला नसलं तुला सगळं भेटतं. आलं लक्षात? आणि आपल्याला आजचं स्नान इथं केलं, उद्याचं स्नान आपलं बद्रीनाथच्या कुंडात होणार. गरम पाण्याचं कुंड आहे तिथं. लेडीजचं वेगळं, जेंट्सचं वेगळं. एकदम उकळतं पाणी असतं, गरम पाणी. आणि ते स्नान म्हणजे आपण भाग्यवान. तर उद्याचं स्नान आपल्याला बद्रीनाथच्या कुंडात करायचं. हे 4 धामांपैकी एक धाम आहे. तर अशी आपली यात्रा होणार. तर काही शंका वाटली तर विचारा आणि तुम्हाला 100% सगळ्या गोष्टीचं निरसन करणार. चला ओके, काही अडचण असेल तर सांगा. हरिद्वारमध्ये जेवण व मुक्काम करून दर्शन न घेताच बद्रीनाथचा लांबचा प्रवास असल्याकारणाने बद्रीनाथ या दिशेने आपल्या ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन निघाल्या. हरिद्वार ते बद्रीनाथ हा प्रवास धार्मिक आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत सुंदर असला तरी भौगोलिक दृष्ट्या तो तितकाच आव्हानात्मक आहे. हा प्रवास संपूर्ण डोंगराळ भागातून होतो. हरिद्वार आणि ऋषिकेश पार केल्यानंतर खऱ्या अर्थाने घाट रस्ता सुरू होतो. हा रस्ता अलकनंदा आणि गंगा नदीच्या सोबतीने पुढे जातो. प्रवास दरम्यान देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि नंदप्रयाग हे प्रसिद्ध पंचप्रयाग नद्यांचा संगम लागतो, जिथे रस्ते खूप वळणावळणाचे आणि अरुंद होत जातात. बद्रीनाथ धाम उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 10,279 फूट 3,133 मीटर उंचीवर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर स्थित असून या क्षेत्राच्या एका बाजूला नर आणि दुसऱ्या बाजूला नारायण हे 2 मोठे पर्वत आहेत, ज्याला विष्णूचे अवतार मानले जाते व हे रक्षक म्हणून उभे आहेत. पार्श्वभूमीत असणारे नीलकंठ शिखर यांचे सौंदर्य अधिकच वाढते.
बद्रीनाथांचे दर्शन घेऊन सर्व प्रवाशांनी बद्रीनाथ याच ठिकाणी जेवण केले. कोणाला आमची बळजबरी राहणार नाही, परंतु ज्यांना करायचं त्यांनी कुठला आळस न करता एकदम मोकळ्या मनाने देवाचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर तिथं श्रम तुम्हाला 100% करावं लागणार आहे. हा देव सहजी भेटणार नाही. अलग लक्षात, हा देव श्रमाचा आहे. तर सगळ्याला विनंती आहे की तिथं गेल्यानंतर घोड्यावाला आपल्याला टायमिंग किती वाजता बोलितो त्या टायमिंगनी आपल्याला तिथं जाणं आहे. आणि तिथं सिस्टीम अशी आहे, आपल्याला आपण फाट्याला मुक्कामाला थांबणार, पण सोनप्रयागवरून परत दुसऱ्या गाडीने जावं लागतं. अलग लक्षात तुमच्या 5-6 किलोमीटर परत आपल्याला गौरीकुंडला दुसऱ्या गाडीने जावं लागतं. आपल्या गाडीतून उतरलं का पायी जायचं, पायी जाऊन परत दुसऱ्या गाडीत बसायचं, त्या गाडीतून गौरीकुंडला जायचं आणि गौरीकुंडानंतर आपण केदारनाथच्या रस्त्याला आपलं चालू होणार. आणि गौरीकुंडावरून निघाल्यानंतर आपल्याला मिनिमम 15 ते 16 किलोमीटर आपला अंतर येतो वरचा. तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी जाताना घोड्यावरच जा, पायी जाण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही पायी जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अर्ध्यात जाताल आणि अर्ध्यातून परत घोड्याला तुम्ही शरण जाणार आणि परत येताना बी परत मग तुम्ही घोड्याला शरण जाणार. त्याच्यासाठी जाताना घोड्यावर जा, येताना आनंदात घोड्यावाला फुकट म्हणत असलं तरी येऊ नका, पायी या. ही माझी तुम्हाला सगळ्यांना एकदम कळकळीची घरच्यावणी विनंती आहे. मग याच्या पलीकडं तुम्हाला काय घ्यायचं काय ठेवायचं हे तुम्ही ठरवा. आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं, इथून पुढे तुमचं कर्तव्य. अलग लक्षात, आजचा आणि उद्याचा पण. उद्याचा काय आहे की उद्या तुम्ही उशिरा खाली येणार, तर आल्यानंतर लगेच तुम्हाला गाडीत बसा म्हणणं योग्य वाटणार नाही. त्यामुळं उद्याचा पण मुक्काम आपलं तिथं होणार. तर आपले 2 मुक्काम तिथं आहेत. आता इथून आपल्याला 100 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं गौरीकुंड. पुढील प्रवास बद्रीनाथ ते केदारनाथ हे अंतर साधारणतः 210 ते 220 किलोमीटर आहे. हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी वाहने अंदाजे 7 ते 8 तास लागतात. हा प्रवास सरळ नसून एका खोऱ्यातून खाली उतरून दुसऱ्या खोऱ्यात वर चढावे लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केदारनाथ मंदिरापर्यंत थेट रस्ता नाही. त्यामुळे बद्रीनाथ ते केदारनाथ प्रवासाचे 2 भाग पडतात. प्रथम रस्ते मार्ग आणि नंतर पायी ट्रेक. केदारनाथ ट्रेक हा साधारणतः 16 ते 18 किलोमीटरचा आहे. गौरीकुंड येथे गाडी पार्क करून पुढे केदारनाथ मंदिरासाठी 16 ते 18 किलोमीटरचा खडा चढणीचा पायी ट्रेक होतो, जो पूर्ण करायला 6 ते 9 तास लागतात. हा ट्रेक गौरीकुंड उंची सुमारे 6500 फूट येथून सुरू होतो आणि केदारनाथ मंदिर उंची साधारणतः 11755 फूट येथे संपतो. अवघ्या 16 ते 18 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही सुमारे 5000 फुटांची खडी चढण पार करता. जसे जसे तुम्ही वर जाता तशीच हवा विरळ होत जाते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे हळूहळू थंडी वाढणे व अचानक पाऊस किंवा बर्फवृष्टी होणे हा ट्रेक या कारणामुळे अधिकच कठीण बनतो. केदारनाथचा ट्रेक केवळ पायांची परीक्षा पाहत नाही, तर तो माणसाच्या मानसिक बळाची आणि श्रद्धेची कसोटी पाहतो. प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या अथांग रूपांची आणि शिवभक्तीची जाणीव करून देते. केदारनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात जागृत व ऐतिहासिक व सर्वोच्च भगवान शिवाचे धाम आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 11वे ज्योतिर्लिंग आहे. पंच केदारनाथ मधील मुख्य स्थान मानले जाते. सर्व प्रवाशांनी दर्शन घेऊन गंगोत्री या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल्स निघाल्या व केदारनाथचे दर्शन घेऊन सर्व प्रवासी आपल्याला पुढील प्रवास गंगोत्री या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन निघाल्या. जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास असल्या कारणाने प्रवास करत याच ठिकाणी मुक्काम करून पुन्हा प्रवास केला. केदारनाथची खडतर शिवभक्ती पाठीशी घेऊन भगीरथी म्हणजेच गंगा नदीच्या उगमस्थानाकडे म्हणजेच गंगोत्रीकडे जाण्याचा हा मार्ग प्रवाशाला हिमालयाच्या रौद्र रूपांकडून एका
अत्यंत शांत आणि हिरव्यागार नंदनवनाकडे घेऊन जातो. गंगोत्री धाम हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा छोट्या 4 धाम यात्रेपैकी दुसरे महत्त्वाचे धाम आहे. हे ठिकाण भारताची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पवित्र गंगा नदीचे, जिथे तिला भागीरथी म्हटले जाते, अशा उगमस्थान आहे. गंगोत्री हे केवळ एक मंदिर नाही, तर ते भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाचा एक उगम आहे. पांढरे शुभ्र संगमरवरी मंदिर, खळखळणारी भगीरथी आणि हिमालयाची गगनचुंबी शिखरे यांच्या संगमात येथे पोहोचणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मनाची अथांग शांतता आणि पवित्रतेची प्रचिती येते. पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि यमोत्री धाम करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट हरिद्वारमध्ये. कारण की प्रवास सुरू करण्यावेळी हरिद्वार हे ठिकाण दर्शन घेण्याचे राहून गेले होते. हरिद्वार या ठिकाणी पोहोचल्यानंतर संपूर्ण प्रवाशांनी हरिद्वार येथील गंगा आरतीचा आस्वाद घेतला. बैठो. बैठ जाओ.
चला मंडळी, लवकरच भेटूया पुढील भागांमध्ये. धन्यवाद.